everyone. In today's lecture, we are discussing the numericals based on the colligative property. The first numerical is on the product to that. पहिला numerical तुमच्या समोर बघा. The vapor pressure. The vapor pressure of water at 20 degrees Celsius is 17 mmHg. What is the vapor pressure of solution containing the 2.8 gram of urea in 50 gram of water? पहिला जो क्वेश्चन तुमच्या समोर आहे त्या क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलेले आहे की आपल्याला वेपर प्रेशर काढायचं आहे. व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काढायचं. ओके, याच्यामध्ये काय दिले त्यांनी वेपर प्रेशर ऑफ वॉटर दिले. काय दिले आपल्याला वेपर प्रेशर ऑफ वॉटर दिलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे P1 काढायचं. काय काढायचं आपल्याला P1 दिलेलं आहे. आणि सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर किती दिलाय त्यांनी 17 mmHg दिलेलं आहे. किती टेम्परेचरला 20 डिग्री सेल्सिअसला, म्हणून टेम्परेचर किती आहे 20 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर सोल्युशन कंटेनिंग 2.8 ग्रॅम ऑफ युरिया. मग वेट ऑफ सॉल्यूट किती दिले आहे 2.8 ग्रॅम. त्याच्यामध्ये वेट ऑफ सॉल्व्हंट किती दिले आहे 50 ग्रॅम दिले. किती दिलेले आहे 50 ग्रॅम दिलेले आहे. बरोबर आहे. हा प्रॉब्लेम्स आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये हा गिवन डाटा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचे आहे वी हॅव कॅल्क्युलेट द प्रेशर दॅट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला काय डिटरमाइन करावे लागेल मोलार मास ऑफ युरिया. युरियाचा फॉर्म्युला असतो NH2CONH2. म्हणजे ज्यावेळेस आपण याचा मोलार मास डिटरमाइन करतोय त्यावेळेस किती नायट्रोजन आहे 2 गुणिले नायट्रोजन. किती कार्बन आहे 1 गुणिले कार्बन. किती हायड्रोजन 4 गुणिले हायड्रोजन. त्यास आपण कॅल्क्युलेट करतोय त्यावेळेस त्याचं मोलार मास ज्यावेळेस आपण कॅरी करू तर 1 गुणिले एका कार्बनचा असतो 12, हायड्रोजनचा असतो 1. त्याच्यानंतर 2 गुणिले 28 म्हणजे 28 आणि 46 अधिक 12 आणि हे 4. जर आपण असं कॅरी केलं तर याचं मोलार मास जे येतं ते मोलार मास डायरेक्ट ज्यास आपण कॅल्क्युलेट करतो तर मोलार मास ज्यास आपण कॅल्क्युलेट करतो तर ते कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याची किंमत असते 60. किती असते त्याची 60. तसे इथे एक राहिलं बघा 1 गुणिले ऑक्सिजन. 1 गुणिले काय ऑक्सिजन. आता हे 60 कसं आलं बघा 2 गुणिले 14 नायट्रोजनचं 14 असतं. कार्बन 1 गुणिले 12, हायड्रोजन 4 गुणिले 1, ऑक्सिजन 16 असतं मोलिक्युलर मास त्याचं. 14 गुणिले 28 अधिक 12 अधिक 4 अधिक 16. याची बेरीज केली तर बघा 16 4 20, 20 12 32, 32 आणि 28 किती झाले 60 ग्रॅम झाले. म्हणजे काय झालं मोलार मास ऑफ युरिया किती झालं 60 ग्रॅम झालं. त्याच्यानंतर मोलार मास ऑफ H2 जे आपण कॅल्क्युलेट करतो H2 मोलार मास म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या मोलिक्युलर मासची बेरीज. मग किती हायड्रोजन आहे 2 गुणिले हायड्रोजन 1 गुणिले ऑक्सिजन म्हणजे 2 गुणिले 1. हायड्रोजनचा मोलार मास असतो 1, ऑक्सिजनचा असतो 16. याची बेरीज झाली 18. म्हणजे याचं युरियाचं मोलार मास 60 ग्रॅम आलं, वॉटरचं किती आलं 18 ग्रॅम आलं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय फॉर्म्युला माहिती तुम्हाला व्हॉट इज द फॉर्म्युला वी नो दॅट डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू P10 मायनस T1 डिवाइडेड बाय T10. हा फॉर्म्युला तुमचा झालेला आहे. आणि याच्यामध्ये हीच प्रॉपर्टी का वापरली बिकॉज हियर वी हॅव डिटरमाइंड द वेपर प्रेशर. सो डेल्टा P अपॉन P10 is equal to P10 minus T1 upon P10 is equal to त्याच्यानंतर आपण मॉडिफिकेशन केलं बघा W2 upon W1 into M1 upon M2. M1 upon M2. आता हा जो फॉर्म्युला आहे P10 ची किंमत दिली 17 mmHg. त्याच्यानंतर W2 W1 दिलेला आहे. मोलार मास सॉल्व्हंट सॉल्व्हंटचा आपण
तर मी सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू आता किमती टाकतो मी. तर किमती टाकल्यानंतर बघा P1 0 ची किंमत किती आहे 17. P1 कॅल्क्युलेट करायचं डिवाइडेड बाय 17. W2 ची किंमत तुमच्यासमोर 2.8. W1 ची किंमत 50 ग्रॅम. मोलार मास ऑफ सॉल्वंट 18 ग्रॅम. व्हॉट इज द मोलार मास ऑफ सॉलिड? इट इज 60 ग्रॅम. हे समजलं का बघा, लक्षात घ्या. हे आपण कॅल्क्युलेट करून घेतलं की मोलार मास ऑफ सॉलिड आणि मोलार मास ऑफ द सॉल्वंट. मग ह्या किमती टाकल्यानंतर कॅल्क्युलेशन जे आपण करतोय ते कॅल्क्युलेशन बघा 17 P1 17 is equal to 2.8 into 18 divided by सायकलचे 30 आणि त्याच्यात 2 शून्य. त्याच्यानंतर 2.8 into 18 divided by this figure, that is 17 minus P1 upon 17. याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं ते कॅल्क्युलेशन किती येते 50.4 भागिले किती 3000 भागिले किती 3000. आणि 50.4 भागिले 3000 जर आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळेस त्याचं उत्तर येते 0.0168. किती आलं त्याचं उत्तर 0.0168. परत एकदा समजून घ्या. मी काय केलंय, आपल्याला दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये P1 0 ची किंमत माहिती, आपल्याला कशात काढायची वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काढायचं म्हणजे P1 ची किंमत काढायची. W2 दिलाय, W1 दिलाय, मोलार मास ऑफ सॉलिड आणि सॉल्व्हेंटचं काढलं, किमती टाकलं, 2.8 into 18 केलं, 50.4 आला, 50 into 60 हे उत्तर आलं. आणि याला भागितलं उत्तर आलं 0.0168. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे P1 कॅल्क्युलेट करायचं आहे. मग P1 कॅल्क्युलेट करायचं आपण करतोय त्यात लक्षात घ्या ते कसं आलं मग 17 minus P1 divided by 17 is equal to 0.168. हा 17 तिकडे गेला minus P1 7 0.168 आणि 0.168 किती आहे त्याला मल्टिप्लाय केलं तर ते उत्तर जे असेल तर ते उत्तर आलं 0.2856 आणि आता P1 हा मायनस केला जाताना प्लस होईल म्हणून हे कसं आलं बघा 17 मायनस 0 हा प्लस केला तर मायनस झाला 0.2856 इज इक्वल टू P1 आणि मग P1 चं उत्तर दॅट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 167144 mmHg. किती उत्तर आलं त्याचं 16.714 mmHg. These are the solution of this problem. It is the vapor pressure of solution. Vapor pressure of solution containing P1 is equal to 16.7144 mmHg. प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्ही कधी लक्षात ठेवा तुम्हाला काय दिलेलं आहे काय काढायचं आहे आणि कुठला फॉर्म्युला वापरायचा लक्षात ठेवा. वेपर प्रेशरचा फॉर्म्युला होता. वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरला. दिस आर द फर्स्ट प्रॉब्लेम. When discussing the second problem, आता सेकंड प्रॉब्लेम आपण डिस्कस करायचा आहे. व्हॉट आर द सेकंड प्रॉब्लेम इज ऑन द फ्रंट ऑफ दॅट. दुसरा प्रॉब्लेम तुमच्या समोर दिलाय बघा. तो प्रॉब्लेम मी वाचतोय. A solution of 5% aqueous solution. 5% म्हणजे काय की ज्याच्यामध्ये 5% कॅल्क्युलेट 5% म्हणजे 5 ml तो घेतला तो 100 चा डायल्यूट केला तर त्याला होतं 5%. The solution aqueous solution by mass of cane sugar. cane sugar दिलेलं आहे. त्या cane sugar चं मोलार मास किती आहे 324 ग्रॅम पर मोल has a freezing point. त्याचा फ्रीजिंग पॉइंट दिलाय 271 केल्विन म्हणजे TF दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉइंट ऑफ 5% ऑफ द ग्लुकोज सोल्युशन. म्हणजे aqueous सोल्युशन दिलेलं आहे त्याचा फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला कशाचा फ्रीजिंग पॉइंट काढायचा आहे ग्लुकोज सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट काढायचा आहे. मग हा प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी आपल्याला मोलार मास ऑफ केन शुगर त्याच्यामध्ये जर बघितलं केन शुगरचा जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला असतो C12H22O11. C12H22O11 त्याच्यामध्ये कार्बन 12 गुणिले 12 हायड्रोजन 22 आहे म्हणून 22 गुणिले 1 ऑक्सिजन 16 आहे म्हणून 11 गुणिले 16 याचं मल्टिप्लिकेशन केलं ॲडिशन केली तर 342 हे मोलार मास आलं केन शुगरचं. गुलकरचं C6H12O6 असतं त्याच्यामध्ये 6 कार्बन आहे 12 हायड्रोजन
याच्यामध्ये जसं आपण डेल्टा टी एफ कॅरी आउट करतोय तो डेल्टा टी एफ कसं कॅल्क्युलेट केलं आपण वेपर फ्रीजिंग पॉइंट ऑफ द फ्रीजिंग पॉइंट T0F that is a pure solvent minus freezing point of solution that is a TF that is a 273 Kelvin standard असतो हा काय असतो स्टँडर्ड असतो minus 271 Kelvin what will the answer 2 Kelvin उत्तर आहे त्याच्यामध्ये 2 Kelvin उत्तर आहे आता याच्यामध्ये पर्सेंट म्हटले मगाशी तुम्हाला म्हटलं ना पर्सेंट ते पर्सेंट कसं असतं बघा सोल्यूट प्लस सॉल्व्हंट याची बेरीज किती आहे 100 पण किती म्हटले तुम्ही 5% ऑफ प्रॅक्टिकल सोल्युशन म्हटले किती पर्सेंट म्हटले 5% मग 5% जास्त म्हणतोय त्यावेळेस तिथे 5 ग्रॅम सोल्यूट घेतलंय त्याचा व्हॉल्यूम 100 केलेला आहे म्हणजे आपल्याला सॉल्व्हंट काढायचे x ग्रॅम इज इक्वल टू 100 minus 5 ग्रॅम that is a 95 gram of solvent आपल्याला 95 कोणाला हा सॉल्व्हंट आला मग हा सॉल्व्हंट आला आहे आता आपल्याला फॉर्म्युला जो कॅल्क्युलेट करायचा तो बघा व्हॉट इज द फॉर्म्युला जसं आपण वेपर प्रेशर घेतलं तसं इथे फॉर्म्युला के चा आपल्याला फ्रीजिंग पॉइंट काढायचा आहे मग फ्रीजिंग पॉइंट काढण्यासाठी जो फॉर्म्युला लागतोय तो फॉर्म्युला बघा डेल्टा टीएफ इज इक्वल टू 1000 kf w2 upon w1 m1 upon m2 m1 upon m2 हा फॉर्म्युला आहे तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला डेल्टा टीएफ आताच काढला आपण 2 केली केएफ कॅल्क्युलेट करायचं मोलार मास सोल्यूट आणि सॉल्व्हंट सोडलं त्याचं वेट दिलं फॉर्म्युला कशात कन्वर्ट करायचं आपल्याला केएफ मध्ये कन्वर्ट करायचं Kf is equal to Kf is equal to काय बघा डेल्टा TF W1 into M2 divided by 1000 into W2 into M1 हा फॉर्म्युला कन्वर्ट करायचा म्हणजे आपल्याला काय करायचं त्याचा फ्रीजिंग पॉइंट काढायचा काय करायचं त्याचा फ्रीजिंग पॉइंट तो इथे Kf काढावा लागेल तो किंमत टाकली आहे किंमत टाकतात एक किमती टाकल्या तर डेल्टा टीएफ ची किंमत आताच काढली 2 केल्विन W1 वेट ऑफ सोल्यूट आणि वेट ऑफ सॉल्व्हंट आपण घेतलंय आता W1 जे आपण म्हणतोय तर 95 मोलार मास ऑफ सोल्यूट मोलार मास ऑफ सोल्यूट पण आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे काय कॅल्क्युलेट केलं त्याच्यामध्ये बघा 5% of active solution by mass of cane sugar. Molar mass 324 gram. And the freezing point 271 Kelvin. मग इथे आपण W1 molar mass 1000 W2 आणि molar mass of the solvent त्याची किंमत आपण टाकणार आता लक्षात घ्या 95 इथे वेट आहे त्याचं 5 ग्रॅम then केन शुगर सोल्युशन म्हटलं तरी त्याचं मोलार मास पण आपण काढलं आता लक्षात घ्या ते किंमत टाकायची त्याच्या 324 and 180 याचं जे कॅल्क्युलेशन आपण केलं याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ केएफ ची व्हॅल्यू आपल्याला भेटते ती केएफ ची व्हॅल्यू किती भेटते 12.996 भेटते या सर्व किमती जे आपण टाकतो याच्यामध्ये किमती पुट आउट करायचं कॅल्क्युलेट करायचं केएफ ची किंमत किती होती 12.996 पण त्याला युनिट आपण बघितले केल्विन किलोग्रॅम पर मोल हा केएफ भेटला हा काय भेटला आपल्याला केएफ भेटलाय मग आता आपल्याला हा केएफ घेऊन काय काढायचंय फ्रीजिंग पॉइंट काढायचं म्हणून दुसऱ्या याच्यामध्ये दिले बघा सेकंडली वी हॅव डिटरमाइंड द टीएफ ऑफ ग्लुकोजचा काय काढायचं आता आपल्याला टीएफ काढायचं म्हणून इथे म्हटलं वी हॅव सेकंडली डिटरमाइन द टीएफ ऑफ ग्लुकोज
किमती टाकायच्या आहेत. आता त्या किमती एक 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 आपण टाकतोय बघा. W1 आणि मोलार मास ऑफ द सॉलिड, वेट ऑफ द सॉल्व्हंट किमती टाकल्यानंतर काय येते बघा. T01 आपण 273 कॅल्क्युलेट स्टँडर्ड असतो तो. TF 1000 केप आपण कॅल्क्युलेट केला आपण 12.996 into 5 into काय 5 divided by हा वेट आहे बघा. वेट आपण कॅल्क्युलेट केलं होतं सॉलिडचं. सॉल्व्हंटचं वेट 95 होतं. त्याच्यानंतर मोलार मास होतं सॉलिड 180 ग्रॅम. याचं जर याचं आपण सिम्प्लिफिकेशन करू. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर ही जी साईड आहे याचं जो उत्तर आपण कॅल्क्युलेट केला 3.8 येतं. किती उत्तर आहे त्याचं 3.8 येतं. मग 3.8 आला तर हे पुढचं सिम्प्लिफिकेशन लगेच सोपं होतं. दॅट इज 273 TF इज इक्वल टू 3.8. आता लक्षात आहे हा मायनस आहे तिथे तर प्लस येईल आणि हा प्लस येईल तर मायनस येईल. म्हणजे 273 मायनस 3.8 इज इक्वल टू TF इज इक्वल टू TF. आणि मग त्याचं जे उत्तर आपण कॅल्क्युलेट करू 269.2 केल्विन. दिस आर द आन्सर ऑफ दिस न्यूमेरिकल. परत समजून घ्या. याच्यामध्ये 5% काय दिलेलं आहे ऍक्टिव्ह सोल्युशन दिले. मग 5% ऍक्टिव्ह सोल्युशन दिले पण इथे पर्सेंटेज म्हणजे 100 आहे. म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंटची बेरीज किती 100 आहे. 5 ग्रॅम सोल्यूट दिलेले आणि सोल्युशनचा व्हॉल्यूम किती झालं 100 म्हणजे सॉल्व्हंट किती आला 95. त्याच्यानंतर मोलार मास हे कशाचे दिलेले सॉल्व्हंटचं दिलेलं आहे. केन शुगर 342. मोलार मास ऑफ सॉलिड किती काढायचं किती काढलं आपण 180 काढलं. 273 केल्विन हा स्टँडर्ड आहे. TF किती दिलं आहे 217 केल्विन दिलेलं आहे. 217 केल्विन दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. हे पहिले 271 केल्विन दिलेलं आहे. डेल्टा TF म्हणजे याच्यातून फ्रीजिंग पॉइंट ऑफ दिस मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ दिस दॅट इज 2 केल्विन. मग ते झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट वे ऑफ डिटरमाइन या प्रॉब्लेम मध्ये दोन प्रॉब्लेम आहे. एकामध्ये दोन प्रॉब्लेम आहे. डेल्टा TF is equal to 1000 into KF W2. Then here is that W2 divided by W1 divided by M2. मग याच्यामध्ये जे आपण कॅल्क्युलेट करू. कॅल्क्युलेट केल्यानंतर जे काही उत्तर येईल ते बघा लक्षात घ्या. याच्यामध्ये KF मध्ये फॉर्म्युला कन्वर्ट केला. कन्वर्ट फॉर्म्युला KF is equal to delta TF W1 into M2 divided by 1000 W2. Putting this value त्या किमती टाकल्या. किमती टाकल्यानंतर त्याची किंमत किती आहे KF ची 12.996. ही व्हॅल्यू घेऊन आपल्याला आता काय करायचं आहे ग्लुकोज सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कॅल्क्युलेट करायचा आहे. तो ग्लुकोज सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून डेल्टा TF इज इक्वल टू 1000 into KF W2 upon W2 upon W1 into M2. आता आपल्याला डेल्टा TF कसा कॅल्क्युलेट करायचा आहे T08 minus T08 minus TF. That is the freezing point of the pure solid minus freezing point of solution is equal to 1000 into KF into W2 divided by W1 into M2. त्या किमती टाकल्या. इकडची राईट हँड साइड सॉल्व केली 3.8 आले. हा 3.8 इकडे जाताना मायनस होईल. हा मायनस इकडे प्लस होईल. म्हणजे उत्तर आलं 269.2 केल्विन. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक शेवटचा जो न्यूमेरिकल आहे तो घ्यायचा आता. तो सोपा आहे. The last numerical is that त्याच्यामध्ये शेवटचा एक न्यूमेरिकल त्यांनी दिलेले बघा. A solution of citric acid घेतले. citric acidचं सोल्युशन. citric acidचा जो फॉर्म्युला असतो C6H8
plus converted to minus and minus is converted to plus. So that m is equal to 1.76 divided by 3.07. त्याची युनिट येते बघा पर किलोग्रॅम मोल. ओके, मग ज्यावेळेस आपण याचं कॅल्क्युलेशन केलं म्हणजे 1.76 ला जर 3.07 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचं उत्तर येतं 0.5327. किती येतं त्याचं उत्तर 0.5732. तर काय येतं त्याचा 0.5732. हा सिंपल प्रॉब्लेम आहे. दिस इज अ व्हेरी सिंपल प्रॉब्लेम इज ऑन द फ्रंट ऑफ यू लाईन. त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही काय केलं तर ऍसिडिक ऍसिड सोल्युशन दिलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला दिला होता C6H8O7. 50 ग्रॅम ऍसिडिक ऍसिड दिलं होतं. त्याचा इल्युमिनेशन बॉइलिंग पॉइंट आपल्याला दिलेला होता 1.76 केल्विन. त्याचा हिग्रोस्कोपिक कॉन्स्टंट Kb पण दिलेला होता 3.07. त्याच्यावर आपल्याला त्यांनी मोलॅरिटीची डेफिनेशन किंमत विचारलेली. मग डेल्टा Kb इज इक्वल टू Kb इंटू m होता. आपल्याला m ची व्हॅल्यू डिटरमाइन करायची. सो m इज इक्वल टू डेल्टा Kb अपॉन Kb. पुटिंग दिस व्हॅल्यू 1.76 केल्विन divided by 3.07 केल्विन किलोग्राम पर मोल. and after the solving this जर आपण याचा डिवायडेशन केल्यानंतर उत्तर 0. किती उत्तर येतं बघा 0.5732. and this is the molality of this solution. Here we have complete the third problem and here we have complete the chapter that is the solution and colligative property, that is the solution. अशा पद्धतीने आपण 3 प्रॉब्लेम घेतले आणि सोल्युशन नावाचा जो सेकंड टॉपिक होता तो सेकंड टॉपिक आपण इथे वाइंड अप केलेला आहे. सोल्युशन मध्ये आपण महत्त्वाचं लक्षात घ्या 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अभ्यास केलेला होता. पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ती वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा P. सेकंड इज दॅट elevation of boiling point. Third is that depression of freezing point. Fourth is that osmotic pressure. आणि त्याच्यानंतर आपण पॅन्टॉम फॅक्टर बघितला होता. त्याच्यानंतर आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बघितली, पॅन्टॉम फॅक्टर बघितला. त्याच्यानंतर पॅन्टॉम फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशनचं आपण इक्वेशन बघितलं. आणि अशा पद्धतीने आपण हा टॉपिक सेकंड टॉपिक जो आहे तो वाइंड अप केलेला आहे. पुढच्या वेळेस किंवा पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो काही पहिला टॉपिक आहे सॉलिड स्टेट, त्या सॉलिड स्टेटवरचे जे न्यूमरिकल्स आपले राहिलेले होते ते न्यूमरिकल्स आपण डिस्कस करणार आहोत. मग लक्षात घ्या प्रॉब्लेमची भीती कोणीच घ्यायची नाही. प्रॉब्लेममध्ये दिलेलं काय आणि काय कॅल्क्युलेट करायचं एवढं लक्षात घ्या. 4 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एक म्हणजे चारही प्रकारच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर असतो आणि त्या चारही प्रकारच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर फॉर्म्युलामध्ये डेल्टा Tb विचारलं जाईल किंवा Kb विचारलं जाईल किंवा मोलार मास ऑफ द सॉलिड विचारलं जाईल. अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट करत असताना त्या फॉर्म्युले एका कुठेतरी तुम्ही लक्षात ठेवा. फॉर्म्युले सोपे आहेत, फॉर्म्युले सगळे सोपे आहेत. पहिला फॉर्म्युला डेल्टा Tचा आपण काय बघितला होता की त्याचं W2 अपॉन W1 M1 अपॉन M2. दुसरा बघितलं तर डेल्टा Tb इज इक्वल टू Kb इंटू 1000 इंटू त्याचं वेट बघितलं आपण काय कशाचं वेट बघितलं होतं W1चं डिवायडेड बाय W2. त्याचं काय बघितलं होतं मोलार मास बघितलं होतं. तसंच फ्रीजिंग पॉईंटचं आपण बघितलं आणि ऑस्मोटिक प्रेशरचं आपण बघितलं. अशा पद्धतीने आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. पुढच्या तासाला आपण जे काही सॉलिड स्टेटचे प्रॉब्लेम्स असतील ते आपण घेणार आहोत. तिथे थांबतोय आपण. सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये परत एकदा लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही सोल्युशनचा अभ्यास करणार, टॉपिक नंबर 2चा अभ्यास करणार, त्यावेळेस सोल्युशन मग कसं तयार होतं, सोल्युशनच्या 9 सिस्टीम कुठल्या आहेत, त्याच्यामध्ये ज्या सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या 9 सिस्टीममध्ये सोल्यूट सॉल्व्हंटचा फेज बदलतो ते बघा. त्याच्यानंतर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे अशी प्रॉपर्टी असते द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ solution is depend upon the number of solid particle, not nature of solid particle. It is depend on the non-electrolyte. It is depend upon the aqueous solution. It is called as a colligative property. मग त्या colligative property मध्ये आपण पहिली colligative property बघितली ती वेपर प्रेशर डेल्टा P, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ग्रेटर दॅन द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. The vapor pressure of pure solid is represented by P10 and vapor pressure of
क्वांटम फॅक्टर बघितला आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण बघितले. अशा पद्धतीने आपण हा पहिला सेकंड जो टॉपिक होता तुमचा 12th सायन्स सिलेबसमधला तो इथे संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ज्या काही डिफिकल्टी असतील त्या तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. काय अडचण असेल तर विचारलं तरी हरकत नाही. इथे आपण थांबूया.